एमबीबीएस ऍडमिशनची पूर्वतयारी केव्हा सुरू करावी व ती काय पूर्वतयारी असायला पाहिजे? 22 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात आणि त्यातल्या फक्त 6 ते 7% विद्यार्थ्यांना एमबीबीएस मिळतं. तुम्ही त्यातले असू शकता. त्यासाठी विशिष्ट पूर्वतयारी करावी लागेल. ती जर केली नाही तर शक्य असूनही एमबीबीएस मिळणार नाही. तुम्हाला ही प्रवेश प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी लागेल. यामध्ये तुम्ही जर तुमचे पत्ते व्यवस्थित खेळलात तर तुम्हाला निश्चितपणे एमबीबीएस मिळू शकतं. त्याकरता पुढील 3 प्रकारची पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. पहिलं आहे मानसिक तयारी करणं. तुम्ही म्हणाल काउन्सिलिंग प्रक्रियेत भाग घेऊन सीट्स अलॉट होतात, त्यात काय मानसिक तयारी करायची? परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागते, कारण आकडे असं सांगतात की तुम्हाला एमबीबीएस मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि तुम्हाला पाहिजे तिथे ते मिळण्याची शक्यता त्याहूनही कमी आहे. अशा परिस्थितीत चुकीच्या मानसिकतेमुळे आणि पूर्ण माहितीच्या अभावामुळे तुम्ही जे निर्णय घेता ते चुकू शकतात. त्यामुळे माइंडसेट, ऍटिट्यूड, अप्रोच यांचं ऑप्टिमायझेशन करणं नितांत गरजेचं आहे आणि ते कसं करायचं ते पुढे मी सांगतो. दुसऱ्या प्रकारची तयारी म्हणजे आर्थिक तयारी. वैद्यकीय शिक्षण महाग आहे, त्याकरता आर्थिक तयारी नेमकी काय करावी आणि त्याची गणित काय आहे? तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स सर्व तयार आहेत का? या तीनही गोष्टी जर डिटेलमध्ये समजून घ्यायच्या असतील तर या व्हिडिओ बरोबर जुडलेला आमचा डिटेल व्हिडिओ बघा. लिंक कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. भेटूया त्या व्हिडिओमध्ये.